तुम्हाला स्वतःला अक्कल नाहीये हे तुम्ही अनेकदा सिद्ध केलंच आहे. निदान माझ्या अकलेने तरी वागत जा. तुम्ही काय त्या खोलपणे इतर पत्रकारांना पैसे देऊन वॉर्डनची बदनामी करणारं आर्टिकल छापायला सांगितलं. अरे तुमच्या मंद बुद्धीमध्ये एकदाही विचार आला नाही का की समजा तिनं तोंड उघडलं तर ते माझ्यावर शिकेल म्हणून? हे समजा जगाला आणि मीडियाला समजलं तर मी आयुष्यातून उठेन का? मला आयुष्यातून उठवायचाच तुमचा प्लॅन होता. डिस्गस्टिंग. मॅडम हो काहीतरी बोला प्लीज. असं शांत नका ना बसू प्लीज. काहीतरी बोला मॅडम प्लीज. बडी सर वॉर्डन मॅडम काहीच बोलत नाहीये. तुम्ही समजावा ना प्लीज. मॅडम एक अन्याय सुद्धा आयुष्यभर गप्प बसले. बदनामी नको म्हणून आयुष्य एकटी जगले. कधी त्या माणसाकडनं मदत नाही मागितली का? तर ताठ मानेने मला जगायचं होतं म्हणून. 100% चूक आणि स्वार्थ पुरुषाचा असला तरी बदनामी बाईचीच होते म्हणून तोंड बंद करून जगत होते. इतर हजारो पीडित बायकांसारखं माझ्यावर कोणी बोट उचलू नये म्हणून कधी कोणाकडनं पैसा नाही मागितला. कोणाचं कधी वाईट नाही केलं. भविष्यकाळ माहीत नसलेला वर्तमान काळ जगत राहिले कारण मला माझ्या भूतकाळापासून पळायचं होतं. माझी फसवणूक करणारा सर्पोद्धार मोठा माणूस आला पण मी नाही कधी जाऊन विचारलं त्याला का फसवणूक केली माझी, का माझ्याशी असं वागलास म्हणून. आयुष्यभर फक्त बदनामीला घाबरत होते. बदनामीची भीती होती म्हणून सर्पोद्धाराला घाबरत होते. पण जे घडू नये म्हणून इतकी वर्ष काळजी घेतली. समाजाने आणखीन एका निष्पाप बाईच्या चारित्र्यावर चिखलफेक केली. सानंदी म्हणे लग्नाशिवाय झालेला नाहीये. मी बायको आहे सर्पोद्धाराची, पहिली बायको. आमच्या लग्नानंतर मणीचा जन्म झालाय. मणी त्यांचा पहिला वंशज आहे. विचारा ना त्याला जाऊन ज्यांनी माझ्याशी प्रतारणा केली. त्याला जाऊन विचारा ज्यांनी खोटं बोलून स्वतःच्या मुलाला आश्रित म्हणून घरात वाढवला. त्याला जाऊन विचारा ज्यांनी आईला मुलापासून 30 वर्ष दूर ठेवला. विचारा ना त्याला जाऊन. चरित्रहीन मी नाहीये, चरित्रहीन तो आहे ज्याच्या सांगण्यावरनं एका बाईची आबरू पेशीवर टांगली आहे. मी नाहीये. हे पत्रकार नाहीयेत. हे पत्रकार नाहीयेत. ही गिधाडं आहेत, गिधाडं. सर्पोद्धारांच्या तुकड्यावर जगणारी ही गिधाडं आहेत. त्यांचा तो नालायक मुलगा सुजित सर्पोद्धारांचा मुलगा म्हणून मिरवतोय आणि मी आणि माझा मुलगा आम्ही जगण्यासाठी डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. हा कशासाठी सांग ना, कशासाठी? तर सर्पोद्धारांच्या पापाची शिक्षा मी आणि माझा मुलगा भोगतोय का? कशासाठी? हा मला न्याय मिळणार नाही का? सांग ना. हा मला बदनामी, दुःख, त्रास, अवहेलना हे सगळं फक्त आमच्या देशात का? हा माझ्या मुलाचं बालपण हिणवून घेणारा हा नराधम आता माझं म्हातारपण संपवायला निघालाय. माझी बदनामी कर. नाही आता हे सगळं सहन नाही होते मला. खरं तर माझी जगण्याची उमेदच संपली. असं वाटतं कुठेतरी दूर पळून जावं जिथे आपल्याला कोणी ओळखणारच नाही. नाहीतर
हे आयुष्य संपून टाकावं, सगळं सगळं संपून टाकावं, हा संपून टाकावं. आणि सर अहो काय करतील तू? तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि ही मरणाची भाषा तर बिलकुल नका. तुम्ही त्यांच्या पहिल्या बायको आहात. तुम्ही मिसेस सरपोतदार आहात. तुम्हाला तुमचा हक्क मिळायलाच हवा आणि तो मी मिळवून देणार आहे. नाही म्हणे, तू ह्याच्या नात्यात लागू नकोस. ती माणसं चांगली नाहीत, खूप क्रूर आहेत. ते तुझं काही बरं वाईट करतील आणि माझ्यासाठी तर अजिबात नाही म्हणे. मी नाही घाबरत आहे. मी नाही घाबरत. तुम्ही घाबरू नका. जो घाबरतो समाज त्यालाच घाबरवतो. जो अन्याय सहन करतो समाज त्याच्यावरच अन्याय करतो. मी तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला तुमचा हक्क, तुमचा सन्मान आणि तुमची ओळख मिळवून दे. आणि ते करताना माझ्या बापाचं सत्य जगासमोर आलं तरी मला फरक पडणार नाही. म्हणे असा हट्टीपणा करू नकोस. तुला माहिती नाही उलट्या काळजाची माणसं आहेत ती. त्यांच्याशी वैर घालण्यात काही अर्थ नाहीये. म्हणे प्लीज ऐक ना, नको हे सगळं करू. म्हणे सर वॉर्डन मॅडम बरोबर बोलतायत. हो आपण त्यांना काही बोललं तर ते आणखीन त्रास देतील आपल्याला. म्हणे मला कुठलाही हक्क मागायचाच नाहीये. मला माझा मुलगा मिळाला माझ्यासाठी पुरेसा आहे. मला नकोय हक्क. हक्क गरज नसते. हक्क हक्क असतो. आणि हक्क समाधानासाठी नाही, न्यायासाठी हवा असतो. आणि आज मी तुम्हाला मिळवून देणार आहे. मिस्टर सरपोतदार, मिस्टर सरपोतदार, म्हणे म्हणे बाहेर या. म्हणे ऐक ना, म्हणे बाहेर या.